सुळे येथील रस्ता अनेक महिन्यापासून रखडला. नागरिक व वाहनधारकातून तीव्र संताप. पन्हाळा तालुक्यातील सुळे येथे कळे मासोली मुख्य रस्त्याचे काम गेले अनेक महिन्यापासून रखडल्याने धामणी खोऱ्यातील वाहनधारक व नागरिकातून ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुळे येथील रासाई मंदिर कमान ते यशवंत माध्यमिक विद्यालयापर्यंतचा रस्ता गेली अनेक महिन्यापासून रखडल्याने ठेकेदाराविषयी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाविषयी नागरिकातून व वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित ठेकेदाराची लायसन्स रद्द करण्याची मागणी होत आहे. या रस्त्यावर जून 2025मध्ये खडीकरण झाले होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी ठेकेदाराकडून साईडपट्टीवर अर्धवट काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यानंतर पुन्हा जवळजवळ 1 महिना ठेकेदाराचा थांगपत्ता नसल्याने तसेच पूर्वी केलेल्या रस्त्याचे खडीकरण उकडत असल्याने वाहनधारकांना या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्य रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रमाण वाढले असून याचा परिणाम येथील ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत आहे. या संपूर्ण कामाकडे संबंधित ठेकेदार, अभियंते व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप होत आहे. या कामासंदर्भात वरिष्ठांनी लक्ष घालत रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण न केल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी सुळेहून अनिल सुतार. विलास तुकाराम पाटील या सुळेगावचा रहिवासी असून गेले 6 महिने या रस्त्याचं काम चालू होतं आणि ते रस्त्याचं काम जवळजवळ मेन रासाई मंदिर रोडपासून सुळे हायस्कूलपर्यंत या रस्त्याचं काम या ठेकेदाराने केलेलं आहे आणि हे काम निम्म्यातच टाकून तो गेलेला आहे. त्यामुळं काय व्हायला लागलं की सुळे गावातील ग्रामस्थांना म्हणजे स्थानिकच्या ग्रामस्थांना रोडला जे घरं लागून आहेत त्या सर्व ग्रामस्थांना, दुकानदारांना ह्या रस्त्याचा त्रास होते. धुळीमुळे लोक आजारी पडायला लागलेले आहेत. ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या ठेकेदारानं लवकरात लवकर काम पूर्ण करावं. नसेल तर 8 दिवसामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. तसेच या ठिकाणी नाल्याचंही काम अपूर्ण राहिलेलं आहे. त्यांना मी विचारलं होतं की नाला असा करू नका कारण मी बांधकाम करणार आहे. त्यावेळी मला म्हणले की 8 दिवसात ते नाल्याचं काम पूर्ण करेल. त्यावर त्याचा पत्ताच परत फिरकायलाच नाही इकडं आणि त्यांनी लवकरात लवकर जर नाही नाल्याचं म्हणा किंवा रस्त्याचं जर काम पूर्ण नाही केलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा मी इशारा देतो. आणि याकडं शासकीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन हे काम पूर्ण करावं असं मी त्यांना एक निवेदन देतो. पांडुरंग पाटील सुळे रहिवासी. आमच्या गावाच्या परिसरात PWD खात्याकडून जे बांधकाम विभागाकडनं काम जे केलं गेलं आहे रस्त्याचं ते गेले एप्रिल 2025ला सुरू झाले पण अद्यापही ते काम पूर्ण झालेलं नाही आणि राहत्या वस्तीत काम ठेकेदाराने केल्यामुळं लोकांना एवढा त्रास झाला आहे गेले 6 महिने. एकतर पावसाळा गेलाच सगळ्या त्रासात, पुन्हा आता धुळीचा त्रास एवढा लोकांना व्हायला लागला की आरोग्याची समस्या भेडसावायला लागली प्रत्येकाला. तरी सर्व संबंधित खातेदारांनी त्याच्याकडे लक्ष घालून खात्यातील लोकांनी सदर ठेकेदाराकडून काम वेळेत पूर्ण करून घ्यावं आणि आता आंदोलन करण्याची वेळ लोकांच्यावर येईल. सदर काम ठेकेदार मागच्या जून महिन्यात BBMचं काम फक्त करून गेला आहे कच्चा. त्या रस्त्याला धुळीचा एवढा त्रास व्हायला लागला आहे की आता ती सध्या रस्त्याचे खड्डेमध्ये ती सुटायला पण लागली. जो केलेला रस्ता आहे तो सुटायला लागला आहे. सदर त्याच्याकडे लक्ष नाही. काही गोष्टीत विचारणा केली तर बाबा तिचे पेमेंट झालेले नाहीत, बिलं झालेले नाहीत अशी ऐकायला मिळते. तरी हे काय बरोबर नाही कारण लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे.